घेतलं 6% व्याज तर तुम्हाला परवडतं का? तर नाही परवडत. 6% व्याज म्हणजे काय असतंय? तर 72 हा एक मॅजिक फिगर आहे. व्याजदराने 72ला भागायचं, म्हणजे 6 जर व्याजदर असेल तर 72ला 6ने भागा. 72 12 वर्ष तुमचे पैसे डबल व्हायला लागतील. ज्या काळात उमेदीच्या काळात मी पुण्याला जात होतो त्यावेळेस एसटी तिकीट 12 रुपये होतं, फक्त 11 रुपये 90 पैशाचं तिकीट असायचं, पण आमचे 12 रुपये आम्ही देतो. 12 रुपये एसटीचं तिकीट होतं, आज 150 रुपये झाले. मग आता 150 रुपये झाल्यानंतर जर मला असं वाटत असेल की 150 रुपये खर्च करावं तर पुण्याला जायचं बंद करावं लागेल. पुण्याला जायचं बंद करून चालतं का? तर नाही चालत. मग काय केलं पाहिजे? म्हणजे पैसे मिळवणं हा भाग वेगळा आला, पैसे वाचवणं भाग वेगळा आला, आणि पैसे वाढवणं भाग आला. जर तुम्ही इन्फ्लेक्शनला बीट करणाऱ्या ठिकाणी जर इन्व्हेस्ट नाही केली तर तुमच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही 100% आर्थिक ट्रॅपमध्ये सापडणार. तर त्यांनी त्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 60%पेक्षा जास्त पैसे सुरुवातीला बाजूला ठेवले पाहिजे. हे जर पैसे 60%च्या पैसे जास्त ठेवले तर ड्यू कोर्समध्ये लग्न होणार, मुलं होणार आणि खर्च वाढणार. मग हे 60%चं प्रमाण ते हळूहळू करत 30%पर्यंत आलं पाहिजे. पण गुंतवणूक करताना किंवा बचत पाहिजे बाजूला काढताना पहिलं काय केलं पाहिजे तर तुम्हाला त्याच्यातली नियमित बचत केली पाहिजे. 1 महिना केलं 2 महिने केलं असं नको. आता तुम्ही एखादं घर घेतलं, गाडी घेतली, नियमित हप्ता भरता का नाही? तशी नियमित बचत केली पाहिजे. नियमित बचत केल्यानंतर तुम्हाला कॉन्टिंजंट फंड तुम्ही ठेवला. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. आपण पाहतोय की आपले जे लेबर फोर्स आहे, म्हणजे लेबर फोर्स असेल किंवा भारतीय जे लोक आहेत त्यांना पैसे कमवणे हे मात्र चांगल्या प्रकारे कळतं. का? तर त्यांना बाळकडू देण्यात आलेलं आहे. लहानपणापासूनच गणित असेल, इतिहास, नागरिकशास्त्र, जे पैसे कमवण्यासाठी लागणारे विषय आहेत त्यातमध्ये संस्कृत सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांना फार चांगल्या प्रकारे शिकवत असतो. त्यामुळे अमेरिकेच्या सर्वेनुसार सुद्धा अमेरिकेमध्ये जे सर्व नागरिक आहेत त्यापैकी पैसे कमवण्यामध्ये सगळ्यात अव्वल कोण असतील तर भारतीय आहेत. म्हणजे आपल्या भारतीयांना फार चांगल्या प्रकारे पैसे कमवणं जमतं, पण ते साठवणं आणि वाढवणं यामध्ये मात्र कुठंतरी आपण थोडीशी कच खातो. त्यामध्ये का तसं होतं तर आपल्या 1ली ते 10वी जे बाळकुडचं वय आहे त्या काळात मात्र विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता म्हणजे काय किंवा आर्थिकते रिलेटेड जे काही सगळे विषय ते सगळे ऑप्शनल आहेत. असं कंपल्सरी असं काहीच नाही. 11-12वीला पण परत आहेत, पण ते सगळे ऑप्शनल आहेत. आता या संदर्भात आपण काय करू शकतो तर शैक्षणिक जे काही पॉलिसी आहेत त्यामुळे तर सध्या आपण काही करू शकत नाही. पण विचार मंथन मार्फत जे सर्व लोक की आर्थिक साक्षरतेमध्ये माहीर आहेत, जे नक्की त्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, अशा लोकांकडून मात्र आपण पूर्णतः मार्गदर्शन घेऊ शकतो. त्याच संदर्भात आज चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील कुमार सोमानी सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनावर. तर आजचा जो मुद्दा आहे की तो म्हणजे आर्थिक साक्षरता. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय आणि सर्वांसाठी त्याचं महत्व कसं काय, म्हणजे नक्की काय महत्व आहे? बघा, आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाचे वेगवेगळे 3 प्रकार आपल्याला करावे लागतील. पहिला प्रकार असतो की तुम्हाला पैसे चांगले मिळवता आले पाहिजेत. पैसे चांगले मिळवता आले पाहिजेत. पैसे मिळवलेले आहे ते वाचवता आले पाहिजेत, आणि जे वाचवलेले पाहिजे ते चांगल्या ठिकाणी गुंतवून आले पाहिजे. आता त्याचं उदाहरण म्हणून जर तुम्ही घ्यायचं म्हणलं तर पैसे मिळवणं ही एक आपल्याकडे असलेली कला आहे. त्याचं जर तुम्हाला उदाहरण म्हणून सांगायचं म्हणलं तर मुंबईतला एक कालबादेवी नावाचा एरिया आहे. तिथं मुंबादेवीचं मंदिर आहे. पहाटे रात्रीच्या एसटीने आम्ही त्यावेळेस मुंबईला जात होतो आणि सकाळी आमच्या तिथं कापड मार्केट तिथं सर्व खरेदी होत होती. पहाटे 4 वाजल्यापासून मुंबादेवीला जाणाऱ्या लोकांची रांग लागलेली असते. त्या रांगेमध्ये तिथं बघितलं की एक बाई तिच्या गाईला बरोबर घेऊन येते. डोक्यावर एक भारा असतो गवताचा आणि गाय हाताला धरून घेऊन आलेली असते. आलेली गाय तिथले ती लाईटच्या खांबाला बांधून ठेवते. लाईटच्या खांबाला बांधून ठेवते. तो जो गवताचा भार आहे तो उघडून ठेवलेला असतो, आणि जसं दुर्वा आपल्याला मिळतं तशी ती दुर्वासारखी ती गायचा घास आहे, तो चारा तो तुम्हाला देते. त्याचे 5 रुपये 10 रुपये भाविक त्याला देतो. तो गाईला चारा खायला घालतो, त्या गाईला पाया पडतो आणि तो पुण्य कमवतो. हे सकाळी 4 पासून चालू झालेला कार्यक्रम 10 पर्यंत चालतो. 10 पर्यंत ते 2 ते 3 हजार रुपये ती बाई गोळा करते. गाय सोडते, जे कापड आहे ते गडी करून घेऊन जाते, परत जाते. दूध तिथंच असतंय, गाय तिथेच असते, चारा तिथंच असतोय. पैसे कमवण्याचा मार्ग आहे हा बरोबर आहे चुकीचा आहे याच्यामध्ये मला नाही पडायचं, पण असे वेगवेगळे मार्ग जगात आहेत की ज्याच्याने आपण पैसे कमवू शकतो. तर हे आपल्याला जे योग्य वाटतंय, आपल्या
याला जे मान्य होणार आहे की आपण जे करू शकतो तशा पद्धतीने पैसे मिळवले पाहिजे. दुसरा प्रकार आहे पैसे वाचवणे. लाईटचं जर बिल बघितलं तुम्ही तर 17 रुपये 18 रुपयाच्या आसपास लाईटचे बिल पर युनिट पडतं. सोलर सारखा आयटम बसवायला काय अडचण नाही, सरकार त्याला सबसिडी आता देते. आपण ते सोलर बसवले पाहिजे की ज्याच्याने लाईटचे बिल कमी होईल. म्हणजे थोडक्यात जर सोलरच्या बाबतीत सांगायचं म्हणलं वाचवायचं गणित, तर तुम्ही 2 वर्षाचं लाईटचं बिल आहे, 2 ते 3 वर्ष, कमर्शियलला 2 वर्ष 2.5 वर्षापर्यंत जातं, रेसिडेन्शियलला 3 ते 3.5 वर्ष जातं. तेवढ्याचं लाईट बिल तुम्ही ऍडव्हान्स भरायचं. बरोबर. ऍडव्हान्स भरायचं म्हणजे एमएससीबी कडे भरायचं का तर नाही, ते सोलरवाल्याकडे 3 वर्षाचं बिल ऍडव्हान्स भरायचं. 3 वर्षाचं बिल ऍडव्हान्स भरल्यानंतर ते 3 वर्ष संपल्यानंतर पुढची 24 वर्ष ते 30 वर्ष तुम्हाला लाईट फुकट मिळते. वाचवले पाहिजे का नाही तर ते पैसे वाचवलेच पाहिजे. दुसरं, आपल्याला ऑफिसमध्ये याच्यामध्ये काही रिपोर्ट्स बघायचे असतात. आज बघितलेला रिपोर्ट असतो तो उद्या शिळा होऊन जातो, उद्या त्याचे काही म्हणते उद्या दुसरा रिपोर्ट येतो. एक बाजूला प्रिंट केलेला रफ पेज वापरायला काय अडचण पडते? काही अडचण पडत नाही. आपल्याला ते कोणालाही बाहेर दाखवायचं आहे, द्यायचं आहे का नाही, आपल्या टेबलवर ठेवायचं आहे. आपला जो कलिग असेल, आपला जो सिनियर असेल त्याच्या टेबलवर ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने केलं तर ते पैसेही वाचतात. असे बारीक बारीक गोष्टी बघितल्या. जाताना ऑफिस मधनं और घरातून निघतोय सगळी लाईटची बटणं बंद केलीत का बघायला पाहिजे. ही याला कुठेही रॉकेट सायन्स नाहीये साहेब, ही जनरल माणसाची टेंडन्सी, आणि ही तुम्ही फक्त तुमच्या घरापुरतीच करू नका. जर तुम्हाला लाईट बिल वाचवायचं असेल तर आपल्या हाताला अशी सोय पाहिजे, हॉटेलमध्ये कुठेही लॉजमध्ये गेलो तर तिथनं निघताना आपण लाईटची बिल सगळी बटणं बंद केली पाहिजे. असे व्हायला म्हणजे ते नॅशनल वेस्टेज कमी होतं. तिसरा प्रकार आहे पैसे वाढवणे. पैसे वाढवण्याच्या बाबतीत जर तुम्ही म्हणला की आपण काय करतो, जुनी आपली माणसं सगळी सेव्हिंगच्या खात्यात पैसे ठेवतो, बँकेत पैसे ठेवतो, एफडी करतो, रिकरिंग डिपॉझिटला पैसे ठेवतो. बँक व्याज किती देते? 7%, 8% पर्यंत व्याज देते. एफडी मध्ये 8% कोऑपरेटिव्ह बँक सिनियर सिटीजनला देते, बाकीच्याला तर 7% 6% व्याज. आता जर तुम्ही तसं बघितलं 6% व्याज तर तुम्हाला परवडतं का? तर नाही परवडत. 6% व्याज म्हणजे काय असतंय तर 72 हा एक मॅजिक फिगर आहे. व्याजदराने 72ला भागायचं, म्हणजे 6 जर व्याजदर असेल तर 72ला 6ने भागा, 72 12 वर्ष तुमचे पैसे डबल व्हायला लागतील. आज तुमच्याकडे 20 रुपये आहेत आणि माझ्याकडे 20 रुपये आहेत. तुम्ही बँकेत एफडी करून टाका 20 रुपयाची, तुम्हाला 12 वर्षांचे 40 रुपये मिळतील. तुम्ही खुश होणार का? तर 12 रुपयाचे माझे पैसे 20 डबल झाले, 40 झाले. मी 20 रुपये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो, माझे 20चे होतात 60 रुपये, 80 रुपयाचे माझे पैसे जास्त होतात, तुमचे मात्र 40,000 रुपये होतात. का तर 6% व्याजदर चालू आहे. आता तुमचे 40 रुपये झाले, तुम्हाला माझ्याकडे 20चे 40 रुपये झाले, बाजारात जाता आता 40 रुपये 2 बाटली विकत घ्यायला द्या म्हणतात, 40 रुपये घेऊन जाता. किराणा दुकानदार काय सांगतो, साहेब पाण्याची बाटली 50 रुपयाला आहे. आता तुम्हाला 20चे 40 रुपये झाले, पैसे तर मिळाले, पण 50 रुपयाचं पाण्याची बाटलीची किंमत झाली तर तुम्हाला खरंच पैसे मिळाले का? नाही मिळाले. मला मात्र 60 रुपये मिळाले. मग मी काय करणार, बाटली विकत घेणार प्लस म्हणणार 10 रुपये माझ्याकडे राहील. ही गोष्ट करी. मग कशामुळे असं होतं, इन्फ्लेक्शन जे असतं, महागाई जी असते, ते महागाई सतत वाढत राहणार. आता महागाई वाढत जर राहिली तर तुम्ही काय करू शकता, घरात बसू शकता का? नाही. रोज कामासाठी बाहेर फिरावं लागणार, पेट्रोल गाडीत भरावं लागणार, काहीतरी कामात तुम्हाला पुण्याला जावं लागणार. ज्या काळात उमेदीच्या काळात मी पुण्याला जात होतो त्यावेळेस एसटीचं तिकीट 12 रुपये होतं, फक्त 11 रुपये 90 पैशाचं तिकीट असायचं, पण आमचे 12 रुपये आम्ही देत होतो. 12 रुपये एसटीचं तिकीट होतं, आज 150 रुपये झालंय. मग आता 150 रुपये झाल्यानंतर जर मला असं वाटत असेल की 150 रुपये खर्च करायला पुण्याला जायचं बंद करावं लागेल, पुण्याला जायचं बंद करून चालतं का? तर नाही चालत. मग काय केलं पाहिजे, 150च्या ऐवजी 160 कमावले गेले पाहिजे, याचं गणित फक्त शोधलं पाहिजे. का तर तुम्ही खर्च बंद करू शकत नाही. पेट्रोलच्या किमती वाढल्या की एक दिवसापुरता आपण विचार करतो की आपण दोघं बरोबर जाऊ, इथं पुढे असं नको करायला, असं नको. हे पहिला दिवस होतो आणि दुसऱ्या दिवशी मात्र परत आहे तसे पाडे होतात. का तर 2 माणसं असतात, 2 माणसाची वेगवेगळी कामं असतात, एकत्र जाऊन ना याचंही काम होतं ना त्याचंही काम होतं. म्हणजे पैसे मिळवणं हा भाग वेगळा आला, पैसे वाचवणं भाग वेगळा आला, आणि पैसे वाढवणं भाग आला. जर तुम्ही इन्फ्लेक्शनला बीट करणाऱ्या ठिकाणी जर इन्व्हेस्ट नाही केली तर तुमच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही 100% आर्थिक ट्रॅप मध्ये सापडणार. सगळ्यात जास्त गरज कुणाला आहे आर्थिक साक्षरतेची? तर सामान्य व्यक्तींना.
तर नक्की सामान्य व्यक्तींनी आर्थिक नियोजन कसं करावं? बघा, जे पैसे जो काही मिळवतो, कोणी काय करतं तर सर्व्हिस करतं, हं. कोणी काय करतं शेती करतं, कोणी काय करतं व्यापार करतं, कोणी काय करतं भाड्याचं उत्पन्न मिळवतं. असे वेगवेगळ्या प्रत्येकचे उत्पन्नाचे मार्ग आहेत. जो 25 वर्षाच्या माणसापासून ज्यावेळेस सुरुवात पैसे कमवायला होते, त्यांनी पहिल्यांदा 25 वर्ष असतं, 24 वर्ष असतं, त्यावेळेस त्याच्यावर काही बोजा फारसा नसतो, लग्न झालेलं नसतं, स्वतः सिंगल असतो अजून. हं. त्याचे आई वडील असतात, तेही त्याचे पैसे कमवतात. तर त्यांनी त्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 60% जास्त पैसे सुरुवातीला बाजूला ठेवले पाहिजे. ओके. हे जर पैसे 60% पैसे जास्त ठेवले तर ड्यू कोर्स मध्ये लग्न होणार, मुलं होणार आणि खर्च वाढणार. मग हे 60%चं प्रमाण आहे ते हळूहळू करत 30%पर्यंत आलं पाहिजे. पण गुंतवणूक करताना किंवा बचत पाहिजे बाजूला काढताना पहिलं काय केलं पाहिजे? जनरल टेंडन्सी असते की पगार मिळाला आणि पैसे मिळाले, खर्च करायचे आणि राहिलेले पैसे बाजूला ठेवायचे. मी परफेक्ट त्याच्या विरुद्ध सांगतो तुम्हाला की असं जर झालं तर पहिल्यांदा पैसे बाजूला काढायचे आणि राहिलेल्या पैशातच खर्च भागवायचा. मग राहिलेल्या पैशात खर्च भागवला की तुम्हाला 30%च्या आसपास त्याच्यातले पैसे मिळतात. आता जर तुम्ही त्यात बघितलं तर तुम्हाला कशासाठी लागतायत, तर तुम्हाला त्याच्यातली नियमित बचत केली पाहिजे. 1 महिना केलं आणि 2 महिने केलं असं नको. आता तुम्ही एखादं घर घेतलं, गाडी घेतली, नियमित हप्ता भरता का नाही, तशी नियमित बचत केली पाहिजे. नियमित बचत केल्यानंतर तुम्हाला कॉन्टिंजंट फंड तुम्ही ठेवला पाहिजे. आता युद्धाचा विषय याच्या अगोदर कोरोना झाला, बरोबर. एखाद्या वेळेस जॉब तुमचा जातो, एखाद्या वेळेस मेडिकल इमर्जन्सी येते. अशी काहीही परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला जे खर्चाला पैसे लागतात त्याच्या 6 महिन्याचे पैसे तुमच्याकडे पाहिजे. 6 महिन्याचे पैसे तुम्ही ठेवले पाहिजेत. तुम्हाला मेडिक्लेम पाहिजे. मेडिक्लेम म्हणजे जर दवाखान्याचा आहे परिस्थिती, हे कुणाच्या आयुष्यात कधी उद्भवलं हे आपण सांगू शकत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला मेडिक्लेम 100% पाहिजे आणि टर्म इन्शुरन्स पाहिजे. आता बघा, आपल्याकडं 1-2 महिन्यापूर्वी दादांच्या विमानाचा एक अपघात झाला. तर दादा गेले, दादांच्या बरोबर इतर 4 लोक पण गेले. 4 लोकांच्या घरची आर्थिक परिस्थिती काय असेल, तर 100% हलाखीची असणार, साधी असणार, सामान्य असणार. आता त्यांच्या घरातली ही जी लोक गेली ही सगळी करती लोक गेली. आपण सारखा सर्वसामान्य माणूस काय म्हणतो, फार वाईट झाला, अमका झालंय, याच्या पुढं आपण काय करतो तर काहीच करत नाही. बरोबर. पण त्या लोकांना त्यांच्या जे राहिलेलं कुटुंब आहे, कोणाची पत्नी असेल, वडील असतील, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, असं जे कुटुंब राहिलं, यांनी सर्वाइव्ह कसं करायचं? जर यांचा टर्म इन्शुरन्स असता आणि टर्म इन्शुरन्स मोठ्या रकमेचा असता तर घरचे लोक माणूस गेल्याची जागा कोणीच भरून काढणार नाही, परंतु कमीत कमी आर्थिक हाल जे त्यांचे होतात ते आर्थिक हाल होत नाहीत. टर्म इन्शुरन्स जर आपण घेतला, त्या टर्म इन्शुरन्स मध्ये गाडीच्या इन्शुरन्स सारखा असतो. तुम्ही एक गाडी घेतलेली, आता गाडीचा 4 व्हीलर तुमच्याकडे त्याचा इन्शुरन्स केलाय, 1 वर्षभरामध्ये तुमची गाडी कुठेही धडकली नाही, काही झालं नाही, काय नाही, तुम्हाला किती पैसे मिळतात? साहेब काहीच मिळत नाही. मग तुमचं म्हणणं का पैसे मिळावेत? नको, माझे पैसे वाया गेले तरी चालतील पण धडकून अशी तुमच्यापेक्षा. टर्म इन्शुरन्स म्हणजे असंच असतंय, याच्यामध्ये हप्ता कमी असतोय परंतु तुम्ही भरलेल्या पैशाचं तुम्हाला काहीही परत मिळणार नाही. परंतु तुमचं जर त्या वर्षामध्ये डेथ सर्टिफिकेट निघलंय तर राहिलेले सर्वायवर जे आहेत त्या लोकांना ते पैसे मिळून जातात. अच्छा, तो टर्म इन्शुरन्स किती रुपयाचा असावा याच्यावर काहीतरी अरिथमेटिकल कॅल्क्युलेशन असतात. बरोबर. तुम्ही पैसे किती कमवतात दर महिन्याला? तुम्ही दर महिन्याला 20,000 रुपये कमवता असं आहे आणि तुमचा पगार आहे तो पुढे वाढत जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 30,000 40,000 होईल, तुम्ही रिटायरमेंट होईल तुम्हाला 50-60,000 पर्यंत पगार होईल. तुम्ही उद्या नाही असं जर होईल, गृहीत धरलं तर घरी जाणारे 30,000 रुपये बंद होतील. मग काय होईल? ते लोक सर्वाइव्ह होणार नाहीत. तर आपण नसला तरी पण 30,000 घरी जायची सोय केली पाहिजे आणि यालाच म्हणायचं टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स कितीचा पाहिजे? तर तुमची जी महिन्याची कमाई आहे त्याच्या 100 पटीपेक्षा जास्त आणि 150 पटीपर्यंत. हे कॅल्क्युलेशन कसं ठरवलं जातं? तर तुम्हाला इतर उत्पन्नाचे काय साधन आहे, तुम्ही घर आहे ते भाड्याने दिलेलं आहे, तुमच्या शेतीचं काही उत्पन्न येत असते, तुमच्या वडिलांची काही पेन्शन येत असते, तुमची काही गुंतवणूक आहे त्याच्यात उत्पन्न येते, याच्यावर ठरतं. जर तुमचं तसं काहीच नसेल
आणि प्युअरली तुमचं फक्त पगारावर चालतं असं असेल तर तुम्हाला 150% तुम्हाला म्हणजे 150 पर्यंत तुम्ही घेतलं पाहिजे की ज्याच्याने तुम्ही नसताना तुमचा पगार जातो. आता सरकारच्या काही योजना आहेत. सरकारच्या योजनेतली एक योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेमध्ये ऍक्सिडेंटल कव्हर 2 लाखाचं दिलेलं आहे. ही योजना भारतातील सर्व नागरिकांसाठी आहे. हप्ता किती फक्त याला तुम्ही इमॅजिन करणार नाही इतका कमी हप्त्यापर्यंत आपलं हे दुर्लक्षित योजना आहे. 20 रुपये वर्षाला हप्ता फक्त लागतो. म्हणजे तुम्ही एक टाइम चहा पिता 20 रुपयाचा तेवढे पैसे वर्षभरासाठी भरायचे. त्याच्या फॉर्म भरायचा आणि ती स्कीम घ्यायला जास्त लागतं काही नाही. तुम्ही भारतीय नागरिक असणे एक जरुरीचं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड असणे एक जरुरीचं आहे आणि तुमचं स्वतःचं बँकेत खातं असणं जरुरीचं आहे. बऱ्यापैकी हे सर्व लोकांकडे आहे. नक्कीच. आपल्या बँकेत जा, एक फॉर्म भरून द्या. फॉर्म भरून दिल्यानंतर पैसे भरल्यावर जशी बारकी पावती आपल्याला देतात तशी एक स्लिप आपल्याला देतात. तीच आपली पॉलिसी. बरं पुढच्या वर्षी मी विसरलो माझ्याकडनं राहील सरकारने तुमची त्याची काळजी घेतलेली आहे. तुम्ही एकदा भरून घेतले पैसे की पुढच्या वर्षी तुमच्या खात्यात पैसे असले की ते ऑटोमॅटिक ऑटो डेबिट ते पैसे जातात तुमचं कव्हर चालू राहतं. ही एक आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. दुसरी योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजनेमध्ये तुम्हाला 436 रुपये एवढा फक्त पैसे भरावे लागतात आणि वर्षाचा हप्ता. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनामध्ये 436 रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनामध्ये 20 रुपये. म्हणजे 436 अधिक 20 असं जर तुम्ही 446 रुपयाचा वर्षाला हप्ता भरला तर तुम्हाला 4 लाखाचं कव्हर मिळेल. हे सरकारने दिलेले आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी. जसं केले जसं कोणीही कितीही मोठा व्यापारी असेल अंबानी असेल अदानी असेल तर ते एकच मत देतात आणि तुम्ही आम्ही असलो सर्वसामान्य तरी एकच मत देतो. तसं एका माणसाला या स्कीम मध्ये एकदाच एनरोलमेंट करता येतं. पण 436 रुपये आणि 20 रुपयामध्ये तुम्हाला कुणीही इन्शुरन्स देणार नाही. सरकारच्या हे योजना आहेत. याची सरकार जाहिरात पण करत असतं. पुढे जाहिरात केल्यानंतर आपल्या लोकांचं इतर बातम्या बघण्यामध्ये वेळ जातो आणि याच्याकडे कुणी लक्ष येत नाही. तर माझी तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना ही विनंती आहे की त्यांनी स्वतःच्या इतर कुटुंबातील इतर लोकांचं स्वतःचे मित्र स्वतःचे रिलेटिव्ह या सगळ्यांना हा विषय सांगावा. जर त्यांनी केलं नसेल तर करून जावं. वेळ कोणावर येईल कधी येईल माहित नाहीये. ही वेळ सगळ्यांवर येणार आहे. फक्त ती तारीख बदलून असणार आहे. याच्यामध्ये 18 वर्ष सुरुवात आहे. एका स्कीमला 50 वर्षाला संपते आणि दुसऱ्या स्कीमला 70 वर्षाला संपते. आपला जो सामान्य नागरिक आहे भारताचा तो बचत करण्यामध्ये पण बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की काटकसर करतो बचत करतो पण ते गुंतवणूक करत नाही. त्यांच्या दृष्टिकोनाने गुंतवणूक म्हणजे काय बँकेत पैसे ठेवणे एफडी मध्ये पैसे ठेवणे हे म्हणजे गुंतवणूक. नक्की बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय? तुम्ही मिळवलेल्या पैशातनं जे पैसे बाजूला काढून ठेवता त्याला बचत म्हणलं जातं. बचत केलेले पैसे व्यवस्थित मार्गी लावता व्यवस्थित ठिकाणी पार्क करता की जे पैशांनी पैसे मिळतात त्याला म्हणायचं गुंतवणूक. तुम्ही बचत केली सेव्हिंग खात्यात पैसे ठेवले ठीक आहे. सेव्हिंग खात्यात व्याज किती मिळतं? 2.5% 5% व्याज मिळतं. 2.5% 3% मिळतं. कोऑपरेटिव्ह बँकेत गेलं तर 4-4.5% मिळतं. काही कोऑपरेटिव्ह बँका सिनियर सिटीजन असतील त्याला 5% देतात. पण हे 5% परवडत नाही का तर महागाईचा वाढता दर बघितला तर तो 7% जातो. बरोबर. त्याच्यामुळे 5% पडतं. तर केलेली गुंतवणूक जर तुम्ही व्यवस्थित पार्क केली तर तुमच्या उत्तर अर्धामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये अतिशय चांगले मिळतात. इन्फ्लेक्शन रेट जो असतो 6% हा बीट व्हायला पाहिजे. 6% to 7% इन्फ्लेक्शन रेट आहे. जर तुम्हाला बचत खात्यावर 5% मिळत असेल आणि 100चे पुढच्या वर्षी 105 रुपये झाले तर महागाई 100ची 107 रुपये झाली. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 5 रुपये मिळवले असं म्हणता त्यावेळेस तुमचे 2 रुपये गेलेले असतात. परंतु जर 100चे माझे 109 रुपये झाले आणि 110 रुपये झाले तर माझे 107 रुपये झाले आणि 3 रुपये ते मी कमवले झाले. बचत आणि गुंतवणूक हा मोठा फरक आहे की जर तुम्ही गुंतवणूक व्यवस्थित वेळेवर नाही सुरू केली तर तुम्ही 100% अडचण येणार. की बचत किती प्रमाणात करावी? आपलं समजा 100 रुपये असतील तर त्यातली बचत किती करावी आपल्याला नाही का आपण इमर्जन्सी फंड म्हणून आणि इन्व्हेस्ट किती करावं का सगळंच 100 रुपये? नाही हे बघा 100चे 100 रुपये बचत करा असं म्हणलं तर रोजचे तुमच्या जे लागणाऱ्या गोष्टी आहेत की किराणा मालाचं बिल आहे घराचं भाडं आहे लाईटचं बिल आहे मुलांच्या शाळा आहेत गाडीचे हप्ते ते कसे करणार? ते होत नाही. त्यामुळे 100चे 100 बचत करा असं मी कधीच बोलणार नाही. अच्छा 100चे 100 खर्च करा असं होईल का? तसं होत नाहीये. उद्या दवाखाना आला तर काय करायचं?
उद्या एखाद्या वेळेस आपला जॉब गेला, आपण सोडला और त्यांनी काढलं, काय करायचं? बरोबर. म्हणून तुम्हाला 6 महिन्याचे पैसे तुमच्यासाठी कॉन्टिंजंट लायबिलिटी जर काही आली त्यासाठी म्हणून तुम्हाला पार्क करून ठेवायला पाहिजे. हा एक भाग झाला. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जी मगाशी मी सांगितल्यानुसार ज्या वेळेस तुमच्यावर कुणी अवलंबित नसतं आणि ज्या वेळेस तुमचे एक सिंगल असतं, तुम्हाला खर्च कमी असतात, त्यावेळेस 100 रुपयातले 60 रुपये तुम्ही बाजूला ठेवले पाहिजे. पण पुढे ड्यू कोर्स मध्ये लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलं झाली, मग मुलांच्या शाळा आहेत, शिक्षण आहे, घरच्यांचे आपल्यावर परिवार आहे, आत्ता खाणारा एकटाच माणूस आहे आपण, नंतर खाणारी 2, 3, 4 असे लोक होतात, मग कमी 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 बचत होत जाते. बरोबर. परंतु पहिल्यांदा 60% केली पाहिजे आणि नंतर ते 30% गेली जाते. परंतु 30%चा आकडाही कधी कधी थोडासा मोठा होतो. याचं कारण का, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही जॉब करता त्यावेळेस तुम्हाला 25,000 रुपये पगार मिळतो. हा पुढं वाढत 75,000, 1 लाख जातो. मग 1 लाखाच्या 30% म्हणलं तर 30,000 होतात आणि आता तुम्हाला 25,000च्या 60% म्हणजे तुम्हाला तेवढेच पैसे होतात, 15-17,000 रुपये होतात. म्हणजे तुमची अमाऊंट वाढत झाले, परंतु महागाईला बेट करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला जास्त पैसे वाचवले पाहिजे. तुम्ही आता सांगितलं की जेवढ्या यंग वयामध्ये जेवढे जास्त इन्व्हेस्टमेंट कराल तेवढा जास्त फायदा आहे. नक्की त्याचं गणित काय आहे? जर तुम्ही याचं गणित बघितलं की आपण आता असं धरून चालू की 25 वर्षाचे 2 युवक आहेत, दोघांना जॉब लागलेला आहे. जे जॉब लागलेला आहे 25-30 हजार रुपयाची नोकरी आहे. दोन्ही माणसं 15-15 हजार रुपये सेव्ह करू शकतात. पहिला मुलगा जो होता त्याचं नाव होतं स्वप्नील, दुसरा मुलगा आहे त्याचं नाव सुयश. आपण दोन्ही नावं घेतली ती फक्त आपल्या माहितीसाठी घेतली. आता स्वप्नील काय करतो तर 25व्या वर्षानंतर 40व्या वर्षापर्यंत म्हणतो की मी कुठलीच गुंतवणूक करत नाहीये, आता मी यंग आहे, आता काय गुंतवणूक जरूर आहे, आता मला काय पैसे लागत नाही, आता उमेदीचा काळ आहे, आता मजा करायची वेळ आहे. तो 15 वर्ष पैसे गुंतवत नाही. कुठपर्यंत 40व्या वर्षापर्यंत तो पैसे 1 रुपया गुंतवत नाही. तो 40 वर्षानंतर त्याच्या लक्षात येतं की आता आपलं लग्न झालंय, आपली मुलं झाली, त्यांची शाळा आहे, आमक आहे, आपल्याला आता 10-15 वर्ष सर्व्हिस राहिली, आता 55 मी रिटायर होणार आहे, आता गुंतवणूक केली पाहिजे. म्हणून स्वप्नील 15,000 रुपयाची गुंतवणूक 40व्या वर्षानंतर 55 वर्षापर्यंत 15 वर्ष करतो. दुसरा स्वप्नीलचा एक दोस्त आहे, त्याचं नाव आहे सुयश. त्यालाही पगार तेवढाच आहे, 30,000 रुपये, आणि तो त्यातले 15,000 रुपये बाजूला टाकतोय. आता सुयश विचार काय करतोय की मी आता एकटाच आहे, मला कशाला एवढे पैसे लागतात, कंपनीच्या टूरवर वगैरे कुठे गेलं तर कंपनीतर्फे जेवणाची वगैरे सोय होती, राहायची सोय होती आणि माझे पैसे वाचतायत. आता मी सिंगल आहे, मला पैसे एवढे लागत नाही, म्हणून सुयश 15,000 रुपये आत्ताच इन्व्हेस्ट करायला चालू करतो 25व्या वर्षी. यांनी 25 ते 40 मध्ये केलं नाही आणि हा 25 ते 40 मध्येच फक्त 15,000 करतो. आणि 40 नंतर काय म्हणतोय तो की आता माझं लग्न झालेलं आहे, माझी मुलं झालेली आहेत, त्यांची शाळा आहे, आमका आहे, आता मला शक्य होत नाही, मला जो पगार मिळतो तो सगळा खर्चच होतो, म्हणून मी बंद करून टाकतो. आता काय केलंय स्वप्नीलनी 25 ते 40 मध्ये काहीच गुंतवले नाही आणि 40 ते 55 मध्ये 15,000 रुपयांनी गुंतवले. त्याचे 180 महिने त्यांनी गुंतवले, 27 लाख रुपये स्वप्नील गुंतवले. सेम सुयशने केलं, फक्त स्वप्नीलनी 40 ते 55 आहे आणि सुयशचं मात्र 25 ते 40 आहे. असं करून दोघांनी 27 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले. ह्या 27 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर स्वप्नीलचे जे 27 लाख होते त्याला स्वप्नीलला 27 लाखावर नफा झालेला आहे 83,80,954 रुपये. म्हणजे त्यांनी जे 27 लाख रुपये गुंतवले त्याची व्हॅल्यू स्वप्नीलच्या पैशाची झालेली आहे 1,10,80,954 रुपये. म्हणजे त्याने 15,000 गुंतवल्यानंतर 55व्या नंतर त्याला लाईफ टाइम हे पैशाला हात नाही लावला तरी पेन्शन 1,10,810 रुपये मिळणार आहे स्वप्नीलला, की ज्यांनी पहिले 15 वर्ष वाया घालवले आणि नंतरच्या 15 वर्षात केले. आता सुयशने काय केलं होतं, पहिलेच 15 वर्ष इन्व्हेस्ट केले होते. स्वप्नीलचे झालेत 1,10,00,000 पैसे. दोघांची इन्व्हेस्टमेंट 27 लाखाच आहे, पण सुयशची अगोदरची इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं सुयशची त्याची अमाऊंट किती झाली असेल काही तुम्हाला सांगता येईल? जर याचे 1,10,00,000 तर किती झाले असेल? फक्त यांनी 15 वर्ष अगोदरचे 15 वर्ष नंतरचे एवढाच फरक आहे, बाकी आकड्यात वगैरे काही फरक नाही. यांनी गेस तुम्हाला अंदाज येतोय काय? 1.5 कोटीपर्यंत. 1.5 कोटी रुपये. त्या सुयशचे पैसे होतात 12,02,25,432 रुपये. म्हणजे याच्या आकड्याच्या 12 पटीने त्याचे पैसे वाढले. स्वप्नीलला जी मिळणार होती पेन्शन ती 1,10,810 होती. सुयशला जी मिळणारी पेन्शन आहे
ती 12,02,254 आहे. याचा अर्थ फक्त काय की पैसे जास्त नकोत, पैसे जास्त वेळ वापरायला पाहिजे. पैशाला गुंतवणूक जी करतो त्याला वाढ व्हायची तेवढी त्याला आपण वेळ दिला पाहिजे, तरच ते पैसे वाढतात. नाही थोडं याच्या दोन्हीतला फरक जर तुम्ही बघितला तर 12 टाइम्स एक माणूस 1,00,000ची पेन्शन घेणार आहे, त्याच समोर दुसरा माणूस 12,00,000ची पेन्शन घेणार आहे. म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना हेच सांगेल की तुम्हाला उशीर झाला असेल असं काही लोकांना वाटेल, परंतु इतके दिवस उशीर झाला होता. आता जर तुम्ही त्याला नाही सुरुवात केली तर उशीर केलाय असं म्हणायची वेळ येईल. इतके दिवस आपल्याला माहिती नव्हतं, अजाणतेपणे होतो म्हणून झालंय, आनंद आहे, काही अडचण नाहीये. पण आता जर या सर्व गोष्टी तुमच्या पुढे फोडून मांडलेल्या आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे आणि आपण जर अजून पण जर त्या गोष्टीचा उपयोग घेत नसेल, त्या गोष्टीकडे आपण त्या गांभीर्याने बघत नसेल तर आता चूक केली आहे आणि चूक केल्यानंतर त्याला माफी होत नाही. मग सुयश 12 लाख रुपयाची पेन्शन घेऊन महेश मजा करणार आणि स्वप्नील मात्र 1 लाख रुपयाची पेन्शन. जसं की मी सुरुवातीला सांगितलं की अमेरिकेच्या सर्व्हेनुसार ऍक्टिव्ह इन्कम मध्ये किंवा नोकरी करून काहीतरी आपल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून पैसे कमवण्यामध्ये भारतीय फार पारंगत आहेत. पण पॅसिव्ह इन्कम हा जो महत्वाचा मुद्दा आहे ज्यासाठी फार प्लॅनिंग करावं लागतं, तर नक्की पॅसिव्ह इन्कम म्हणजे नक्की काय आणि तो कसा जनरेट करावा? तुम्ही आता जॉब करता, व्यापार करता, शेती करता, ह्या सगळ्यातनं पैसे मिळवता. हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ, तुमची मेहनत कामं करावं लागते. जर तुम्ही 2 दिवस रजा घेतली तर काय होईल, तुमचा 2 दिवसाचा पगार जाईल. व्यापाऱ्याने 2 दिवस दुकानात म्हणून ठेवलं त्याचं 2 दिवस इन्कम बुडेल. शेतकरी नाही गेलं तर पिकाचं नुकसान होईल. म्हणजे तुम्ही जे काय करता त्याच्यातून तुम्हाला जे पैसे मिळतात त्याला ऍक्टिव्ह इन्कम म्हणलं जातं. आणि जे तुम्हाला मिळालेलं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला तुम्ही कामाला लावता. ते उत्पन्न कुठेतरी डिप्लॉय अशा ठिकाणी करता की ज्याचं उत्पन्न मिळलेलं आहे त्यांनी ते उत्पन्न कमवावं. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. म्हणजे मिळालेल्या पैशाला कामाला लावणे आणि त्याच्यावर उत्पन्न मिळणे, दॅट इज कॉल्ड एज पॅसिव्ह इन्कम. म्हणजे काय की तुम्हाला आता मगाशी मी सांगितल्यानुसार तुम्ही नवीन जॉबला लागलेला आहे, तुमचं वय आताची 25-30 आहे आणि तुम्ही 100 रुपये पगारातले 60 रुपये बाजूला ठेवता येतात. हे 60 रुपये जर तुम्ही कामाला लावले आणि त्या 60 रुपयांनी वर्षभरामध्ये 12 रुपये कमवले और 10 रुपये कमवले, ते जे 10 रुपये मिळणार उत्पन्न आहे ना, हे तुमचं पॅसिव्ह. जसं जसं तुम्हाला जॉब असेल वगैरे वाढेल तसं तसं तुमचा पगार वाढत जातो. पण एक काळ असा येतो नंतर 55च्या नंतर 58च्या नंतर रिटायर होतील की आज तुम्हाला रिटायरमेंटच्या दिवशी पगार असतोय, तो टॉप पगार असतोय का तुम्ही वरवर इन्क्रीमेंट करत चालत गेला असताय, वरची पदं मिळत असतात, तुम्हाला तुमचं पगार वाढत असतोय. पण ज्या दिवशी सेंड ऑफच्या दिवशी तुम्हाला एक शाल घालून श्रीफळ घालून 2-4 मोठी भाषणं होतात की त्यांनी एवढं चांगलं काम केलं वगैरे वगैरे वगैरे, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचं इन्कम असं शून्याकडे आलेलं असतं. त्या दिवशी तुम्हाला कुठलाही पगार मिळत नसतो, काय नसतो काय. मग त्यावेळेस तुम्ही पैशाचं कसं करणार, तरी त्यावेळेस तुम्हाला उपयोगी मिळणार इन्कम हे पॅसिव्ह इन्कम असतं. बरं, ज्या काळात तुम्ही आता ऍक्टिव्ह इन्कम मिळवता त्या काळात तुमची तब्येत चांगली असते, उमेदीची वरच्या असतात, 4 जिने जरी वर चढत जा म्हणलं तरी तुम्ही चढत जाऊ शकत असता. ज्या काळात तुम्हाला पॅसिव्ह इन्कमची जरूरत आहे, म्हणजे ही म्हातारपणाची काठी आहे, आर्थिक काठी याला म्हटलं तरी चालू शकेल, त्या काळात काय होती परिस्थिती, आता काही नाहीये पण त्यावेळेस तुम्हाला एक टॅबलेट चालू झालेली असते, एक 25 mg ची गोळी घ्यायचं डॉक्टरने सांगितलेलं असते. त्या काळात डॉक्टरने सांगितलेलं असतं की आता तुमची शुगर बॉर्डर आलेली, दर 3 महिन्याला चेक करत जा. आताच्या परिस्थितीत जर तुम्हाला सांगितलं की 1 किलोमीटरवर एक आहे तिथून तुम्ही जा, तुम्ही आता चालत सुद्धा तिथं जाऊ शकता, त्यावेळी तुम्हाला चालत जाता येत नाही, रिक्षा पाहिजे, गाडी पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये काय होतं, तर उत्पन्न शून्य झालेलं असतं और उत्पन्न कमी झालेलं असतं, पण खर्च मात्र वाढलेला असतो. आता वाढलेला खर्च मीट कसा करायचा, तुम्ही जर जॉबला असाल तुम्हाला पेन्शन असेल आणि तुमचा प्रॉव्हिडंट फंड जात असेल आणि त्या प्रॉव्हिडंट फंडाचं तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर ते तुटपुंज असतं, तुमच्या खर्चाला ते मॅच होत नाही. आता ते जर तुमच्या खर्चाला मॅच नाही झालं तर राहिलेले पैसे कुठून आणायचे. तर हे जे पॅसिव्ह इन्कम आहे हे अशा ठिकाणी पार केलेलं पाहिजे की त्याच्यातनं मिळणार उत्पन्न, आपले मिळणारे फंडाचे पैसे, आपले मिळणारे पेन्शनचे पैसे याची बेरीज केल्यानंतर आपल्याला कुणाला काही मागावं लागू नये, याला म्हणायचं असतं पॅसिव्ह इन्कम. आणि पॅसिव्ह इन्कम हे वाढतच गेलं पाहिजे. पॅसिव्ह इन्कम इतकं मिळते म्हणून तुम्ही काम करायचं सोडायचं का, तर काम करायचं सोडू नका, शेवटपर्यंत पैसे कमवा. पॅसिव्ह इन्कम जागेवर राहू द्या, ते जसे जसे तुमचे पैसे जितके दिवस जास्त असतील तितके ते पैसे वाढलेलेच असतात.
तर SIP वगैरे किंवा म्युच्युअल फंड जरा कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहेत किंवा कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, जे की सामान्यात समजत नाहीत. तर आम्हाला साध्या सोप्या भाषेत आम्हाला समजून घ्यायचं की समजा 1000 रुपये आपण बँकेत इन्व्हेस्ट केले, SIP मध्ये इन्व्हेस्ट केले, तर नक्की त्याचं गणित काय 25 वर्षापर्यंत किंवा लॉंग टर्मचं? आता आपण एक घर बांधलेलं आहे आणि घरासाठी कर्ज घेतलेलं आहे, 25-30 वर्षाचं कर्ज घेतलंय. तुम्ही हप्ता नाही भरला तर काय होईल? ते घर जप्त होईल, बरोबर. घरातून तुम्हाला बाहेर काढतील आणि बँक ज्याच्याकडनं कर्ज घेतले ते त्याच ताबा घेतील. म्हणजे तुम्हाला तुमचं घर वाचवण्यासाठी तो हप्ता भरणं जरुरीचं आहे. सेम आपला जो उत्तरार्ध आहे, सेकंड हाफ जो आहे, हा सेकंड हाफ जर चांगला जावा लागत तर तुम्ही त्यासाठी पैसे बाजूला ठेवले पाहिजे. 1,00,000 रुपये महिना ठेवा, 2,00,000 महिना ठेवा, तर मला पगारच 25,000 रुपये आहे आणि मी कुठले 1,00,000 2,00,000 रुपये ठेवू शक्य नाही. नाही बघितलेलं बरं. आम्ही याच्यासाठी एक अतिशय चांगलं एक डिझाईन बनवलेलं आहे. 1,000 रुपये फक्त महिना बाजूला ठेवा. तुम्ही ठेवू शकता? 1,000 बाजूला ठेवा. म्हणजे तुम्हाला याच्यात असं विचार करावा लागणार नाही की मला मिळतात 30,000 रुपये, मग घराचं भाडं एवढं जातंय, बँकेचं एवढं भरावं लागतंय, गाडीचा हप्ता जातोय, मुलांच्या फीचे पैसे जात आहेत, दूधवाल्याचे द्यावं लागतं. कारण हे सगळे केले तर तुम्ही मी म्हणल्यानंतर 1,000 रुपये देऊ शकता. देणार? हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला 1,000 रुपये द्यायचे आहे. ओके, 1,000 रुपये. तुमचं वय किती? 25. व्हेरी गुड. 25 वय तुम्ही आता आहे. आमच्या काळामध्ये आम्ही आता मी 63 मध्ये, पण आम्ही अजून पण पुन्हा काम करतो. तुमच्या काळामध्ये स्ट्रेस जास्त आहे, तुम्ही 55 पर्यंतच काम करता. तुम्ही आता 1,000 रुपये बाजूला ठेवायला चालू करा. आता संपल्यापासून 1,000 रुपयांनी तुम्ही जर बाजूला ठेवायला गेलं तर 30 वर्ष आपण पैसे बाजूला ठेवू. म्हणजे किती पैसे झाले? 1,000 रुपये महिना म्हणजे वर्षाचे 12,000 रुपये झाले. 10 वर्षाचे 1,20,000 झाले. बरोबर. 30 वर्षाचे 3,60,000 झाले. आता याच्यातले पहिले 1,000 रुपये जे जिथं कुठं मी सांगणार ठेवायला तिथं तुम्ही ठेवले, तर त्यांनी ते पैसे 30 वर्ष वापरले. दुसरे 1,000 रुपये ते किती वर्ष वापरले? 29 वर्ष आणि 11 महिने वापरले. बरोबर. तिसरे 29 वर्ष 10 महिने. 13वे पैसे असतील ते 29 वर्ष वापरले. शेवटचे पैसे किती दिवस वापरले? एकच महिना. म्हणजे ऍव्हरेज पैसे त्यांनी 15 वर्ष वापरले. आता तुम्ही जे 3,60,000 रुपये आहेत बँकेत ठेवले, तुम्ही आता बोलला की मी बँकेत आरडी केलं तर काय होईल, तर मी तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो. आरडीचं व्याज 7%, 6% आसपास पडत. 3,60,000 रुपये जर तुम्ही आरडी मध्ये जर बँकेत ठेवले तर तुमचे पैसे होणार आहेत 6%. जर आपण इंटरेस्ट रेट धरला तर तुमचे 3,60,000चे 10,04,515 रुपये होते. आणि 10 लाख रुपये जर तुमचे झाले तर तुम्हाला 55 वर्षानंतर तुम्ही जॉब सोडला और 55 वर्षानंतर तुम्ही काम बंद केलं आणि सांगितलं काय नाही आता नातवंडांबरोबर खेळतो मी माझं आणि मला जे पैसे गुंतवले त्याच्यावरच मला व्याज किंवा मला जे काय मिळेल ते मी चालू करतो, तर तुम्हाला त्या केसमध्ये 5,000 रुपये महिना चालू होऊन जाईल. आता तुम्हाला 5,000 भागल का साहेब? नाही भागणार. मग काय करायचं? मग तुम्ही काय करणार? उद्या तुम्हाला असं वाटतंय की एक अष्टविनायकला ट्रिपला जावं, मी 55 वर्षाचे 60 वर्षाचे माझे दोस्त सगळे चाललेत. मग तुमचा मुलगा त्यावेळी जॉबला लागलेला असतो. ज्यावेळी तुमचा मुलगा त्या जॉबला लागला तुम्ही त्याला म्हणता की मला अष्टविनायकला सगळ्या दोस्तांना जायचंय, मला एक 10,000 रुपये दे. आणि त्याच दिवशी त्याच्या बॉसने त्याला भरपूर टाईट केलेला असतो, खवळलेला असतो, असं तसं काय. तो आलो खेळ करतो, कशाला पाहिजे पैसे तुम्हाला? अंक पाहिलाच खेळ असतो. का खेळायचा तो तुमच्या अंगावर? तुम्ही त्याला पैसे मागायला गेला. तुम्ही जर त्याला पैसेच मागितले नसते, तुम्ही नुसतं त्याला सांगितलं बाबा रे आमची ट्रिप निघाली, एसटीने गेल्यावर फार धडधड होते म्हणून आम्ही आमची गाडी केली आणि आम्ही आमचं करतोय, मला 10,000 ते 15,000 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि माझे मी पैसे भरलेत. तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहे 5,000 रुपये मिळत. 3,60,000 रुपये ठेवा. हे जे 3,60,000 रुपये ठेवलेत त्याचे बँकेत ठेवल्यानंतर 10 लाख झाले होते. मी सांगतो ते ठेवल्यानंतर किती पैसे होतील काय अंदाज आहे? 3,60,000 रुपये 15 वर्ष ठेवले असं तुम्ही गृहीत धरू शकता का? तर ऍव्हरेज 15 वर्ष आहेत. पहिले पैसे 30 वर्ष आहेत आणि शेवटचे पैसे एकच महिने. बँकेत ठेवल्यानंतर त्याचे 10 लाख झाले होते. मी सांगतो जर तिथं ठेवलं तर किती पैसे होईल काय अंदाज आहे तुम्हाला? 15 लाख होतील जास्तीत जास्त. त्याचे होतात 87,53,759 रुपये. तुम्हाला 83 लाख रुपये त्याच्यातला नफा झालेला असतो. आणि मी जे बँकेत पैसे ठेवल्यानंतर तुम्हाला सांगितले की तुम्हाला 5,000 रुपयाची पेन्शन बसेल, याच्यातली पेन्शन तुम्हाला 87,500 रुपयाची बसेल. हे सगळे आकडे आणि सगळे डिटेल्स घेतलेत. याला मी कुठलीही पुष्टी देत नाही की असंच असेल, परंतु मागच्या 25, 30, 50, 60 वर्षाचं जर ट्रॅक बघितलं तर त्यात जे दिसतं
आणि त्याचे झालंय त्याच्या आधारावर मी सगळं सांगत असतो. परंतु बऱ्यापैकी जर तुम्ही मार्केटमध्ये चेक केलं त्या गोष्टी प्रूव्हन आहेत. हम्म. जर तुम्हाला 87,000 रुपये मिळाले महिन्याला पेन्शन, अच्छा ते किती दिवस मिळणार आहे साहेब? किती दिवस? तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला ते वा. तुम्हाला आता जिथं जॉब करता तिथं तुम्हाला पगार किती तारखेला होतो? 7 तारखेला होतो. यालाही तुम्ही 7 तारखेचं सेटिंग करून ठेवा. 7 तारखेला तुमच्या खात्यात ते पैसे जमा होतील. हम्म. आता पैसे जमा कधी होतात? काम केलं तर होतात. हम्म. कामाला नाही गेलं तर होणार नाही. यात काही नाही. घरी बसून तुम्हाला तेवढे पैसे जमा होतील. वा. 7 तारखेला पैसे जमा झाले की 8 तारखेपासून एटीएम कार्डवर कार्ड स्वॅप करायचं, 87,000 खर्च करायचे, पुढच्या 7 तारखेला पैसे जमा व्हायचे. हे किती दिवस होतील? जोवर आपण आहे तोवर. एक आयुष्य. वा. तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील. काल आहे जायचं सगळ्यालाच आहे, फक्त तारीख माहित नाही. हम्म. कधीतरी आपला नंबर लागला आणि आपण गेलो. हम्म. आपल्या मग आपली पत्नी आहे, तिला कोण बघणार आहे? आता तिला तर कोणीच नाही. ओपन झालं, हम्म. सगळी अडचण होती. मग हम्म. ते पैसे तिला पण मिळायला चालू होते. तेवढेच काल आणि तेही कधीतरी जाणारच आहेत. मग मुलं राहणार आहेत. तर मुलांना किती पैसे मिळतील? 1 कोटी रुपये मिळतील. वा. एंड टाइम. ताकद कशाची? 1000 रुपयाची. मी मगाचपासून जे सांगतोय तुम्हाला तेच आहे की मला पैसे जास्त नको आहेत. हम्म. मला पैशाला वाढ करायसाठीचे दिवस जास्त पाहिजे आहेत. ते दिवस मला मिळाले पाहिजे. आणि या दिवसांमध्ये तुम्हाला मिळेल. बारामतीमध्ये माझी जी कापड दुकानं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पण आहेत, एक CAच ऑफिस पण आहे, एक आमचं कॉर्पोरेट ऑफिस पण आहे. बारामतीमध्ये आणि परिसरामध्ये माझ्याकडं 500-700 लोक काम करतात. एकंदरीत आमच्या ग्रुपमध्ये सगळे म्हणतात 2,500च्या आसपास लोक काम करतात. आमच्याकडच्या स्टाफला PA-PSIC जातोच, तो सरकारी नियम आहे त्यानुसार ते करावं लागतं, ते आम्ही करतोच. परंतु आमच्या स्टाफला हे आम्ही कंपल्सरी केलेलं आहे की तुला 1,000 रुपये बाजूला ठेवावे लागतील. एखादा स्टाफ कधीतरी येतो आमच्याकडं, लिस्ट वाचतो, घरभाडे द्यायचे, दूधवाल्याचे पैसे द्यायचे, किराणावाल्याचे पैसे द्यायचे, पोरांची फी भरायची, एखादा सिनियर तो म्हणतो माझी मुलगी लग्नाचं आता करायचं. आम्ही शांततेने ऐकून घेतो. आम्ही त्याला विचारतो तुझा पगार किती? तो सांगतो माझा 22,000 पगार आहे. आम्ही त्याला सांगतो ठीक आहे बाबा, मला परवडत नाही, मी उद्यापासून तुला 21,000 पगार देईल, तुला पटलं तर कामाला तर येऊ. आता तू काय करणार? 21 मध्ये भागवणारच आहेस ना? तेच करायचंय बाबा. तुला जर 22,000 पगार पाहिजे असेल तर तुला 1,000 रुपये इन्व्हेस्ट करावं लागतील. याच्यातली कुठलीही इन्व्हेस्टमेंट मध्ये माझं नाव नाहीये की ज्याच्यानी की माया अडकून त्याचे पैसे ठेवले वगैरे, काही संबंध नाही. पण असं करताना जी माझ्याकडे मुलं 20-20, 25-25 वर्ष झाले काम करतायत, आज त्या मुलांचे पैसे इतके चांगले झालेत की विचारत सुरू. बर, याच्यात दुसरं मेंटली सॅटिस्फॅक्शन एक काय असतं तुम्हाला माहिती, मला माझे पैसे एवढे मिळणार आहेत दर महिन्याच्या 7 तारखेला. तुम्हाला झोप शांत लागते. बरोबर. मेंटली सॅटिस्फाय असतंय. तुमचं आयुष्य 2 वर्ष 4 वर्ष पुढे वाढतं. उद्या तो पैसे मागायला येणार आणि त्याला पैसे कुठनं द्यायचे, तर माझ्याकडे तर पैसे नाही असं काम करून तुम्ही झोपला कारण ते 2 वाजता उठता आणि त्यानंतर तुम्हाला झोप येत नाही. बरोबर. या केसमध्ये तुमचं. तर मी सांगेन प्रत्येक व्यक्तीने 1,000 आणि 87,500 हा आकडा मी तुम्हाला उदाहरणासाठी सांगितला. याच्यामध्ये 5 वर्षापासून 50 वर्षापर्यंत ठेवता येत आहे. तुमचं लग्नच झालेलं नाही पण तुमच्या मोठ्या भावाचं वगैरे लग्न झालेलं असेल आणि त्याचा मुलगा 1 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल आणि उद्या त्यांनी त्या मुलासाठी ठेवायला सुरुवात केली की मुलगा 2 वर्षाचा आहे आणि त्याला 52व्या वर्षी पैसे मिळावेत, 50 वर्षांनी पैसे मिळावेत आणि 1,000 ठेवायचे. 50 वर्ष म्हणजे किती रुपये झाले त्यांनी ठेवले? 30 वर्षाला आपण बघितलं 3,60,000, त्यात 2,40,000 मिळवा म्हणजे 6 लाख रुपये त्यांनी ठेवले. आता हे जे 6 लाख रुपये त्यांनी त्या मुलासाठी ठेवले 2 वर्षाचे, ज्याला अजून चालता नीट येत नाहीये, तो 52 वर्षाचा कधीतरी होणारच आहे. बरोबर. होणारच आहे. 52 वर्षाचा झाल्यानंतर त्याला किती रुपयाची पेन्शन मिळेल? जशी मी तुम्हाला 87,000 सांगितली. येस, काय समजू शकता तसं? 87 1 लाख होईल. 1 लाख रुपये. त्यालाही 87,000 पेन्शन मिळेल. ओके. फक्त तुम्हाला जी दर महिन्याला मिळाली ती त्याला रोज मिळेल. दररोज 87,000. सकाळी उठलं की 87,000 खर्च करायला सुरुवात करायचे. दिवसभरात तू 87,000 संपव, दुसऱ्या दिवशी 87,000 तुझ्या खात्यात. वा. हा जो आहे जे आपण 7 आश्चर्य म्हणतो, यातला 8वं आश्चर्य हे आहे कंपाऊंडिंग. पैशाला पैसेच वाढवतात आणि हे जे पैसे वाढवण्याचं टेक्निक आहे याला कंपाऊंडिंग म्हणलं जातं. आणि हे जे मी काय तुम्हाला सांगतो हे कुठलीही असे तुम्हाला जादू बिदू काही सांगत नाहीये. मी तुम्हाला हे सगळे अरिथमेटिकल कॅल्क्युलेशन सांगतो. बरोबर. आता याला तुम्ही पेन्शन म्हणा, याला तुम्ही बोनस म्हणा, याला तुम्ही इन्सेंटिव्ह म्हणा, याला तुम्ही SWP म्हणा,
नाव तुम्हाला काय ठेवायचं ते ठेवा, म्हणजे सुपारी म्हणायचा का गणपती म्हणायचा तुमचा विषय आहे. हम्म. परंतु ही गोष्ट खरी की ती व्यक्ती ती संस्था तुमच्या खात्यात एवढे पैसे देणार आहे. तर प्रत्येक मिडल क्लासची लोक आहेत किंवा मध्यमवर्गीय लोक, प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण एक घर असावं, आपलं एक घर असावं, एक घर विकत घ्यावं, त्याला की आपण म्हणावं की माझं घर आहे. पण ते सध्याच्या काळात असं कोण घेऊ शकणार, रोख दिले पैसे वगैरे घेतलं, त्यासाठी कर्जच घ्यावं लागतं. तर नक्की कर्ज, त्याचा EMI आणि घर खर्च, तो नक्की ते कसं नक्की गणित बसवायचं? तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे. हम्म. मध्यमवर्गीय काय, सर्वच लोकांना घरासाठी कर्ज घ्यावं लागतं. आपल्या भारत सरकारने आणि यांनी 7%, 8%पासून 11-12% त्याला व्याजासाठी उपलब्ध होतं. पण असं होतं का हो, की घरासाठी कर्ज घेतलंय आणि मला व्याज भरायचं नाहीये आणि माझं मुदलातच फक्त व्हावं, असं होईल का? असं नाही होऊ शकत. असं होत नाही. का होत नाही? तर त्यांनी जर ते व्याज नाही घेतलं तर ज्या लोकांकडे डिपॉझिट घेतलंय हम्म. त्या लोकांना व्याज कसं द्यायचं असा प्रश्न आहे. बरोबर. पण याच्यासाठी तुम्ही असं काही करू शकता का की ज्याच्यामध्ये तुम्हाला व्याज लागणार नाही आणि तुम्हाला जुळून जाईल असं गोष्ट काय? तसं तर कोणती आयडिया? जर तुम्ही 25 लाखाचं कर्ज घेतलंय, 240 महिन्यासाठी घेतलेलं, म्हणजे 20 वर्षाचं कर्ज घेतलंय, 9.5% व्याजदर आहे त्याला, तर तुमच्या 25 लाखाच्या कर्जाला व्याज किती जातं माहिती तुम्हाला साहेब? 30 वर्षासाठी ना? 20 वर्षाचं कर्ज आहे, म्हणजे 240 महिन्यात तुम्ही ते नील करणार आहे. व्याजदर 9.5%, जो 11%, 12% व्याज व्यवसायाला लागतो तो लागत नाही, व्याजदर कमी लागलेला आहे. आणि जर ते लागलं कर्ज तर तुम्हाला 23,303 रुपयाचा हप्ता भरायचा त्याच्यात आहे. व्याज जेवढे मुद्दल ते आसपासून जाईल. 25 लाखाच्या कर्जाला तुमचं व्याज जातं 30,92,787 रुपये. म्हणजे कर्ज 25 लाखाचं आहे आणि व्याज 30 लाखाचं 55 लाख भरायचं. आता असं काय होऊ शकतं का साहेब की हे 30 लाख रुपयाचे व्याज भरतोय, तुम्हाला भरायचंच नाही व्याज, कर्जच मिळणार नाही, बँक मला हाकलून देईल. बरोबर. का तुम्हाला मी डिपॉझिटला कुठलं पैसे देऊ? आता 23,000चा जो हप्ता आहे, मी फक्त तुम्हाला काय सांगतो, जो 23,303 रुपयाचा हप्ता आहे त्या हप्त्यामध्ये तुम्ही 2,049चा हप्ता अजून वाढवून टाका. हे शक्य आहे का साहेब? ते होऊ शकतं. हे शक्य आहे. मग तुम्ही काय करायचं साहेब, 23,303चा हप्ता ते बँकेकडे भरायचा आहे आणि 2,049चा हप्ता माझ्याकडे भरायचा आहे. माझ्याकडे म्हणजे मला नाही द्यायचे पैसे, असं त्याचा चुकीचा अर्थ नका करू. मी तुम्हाला उदाहरणासाठी फक्त सांगितलेले की 25 लाखाचं कर्ज, 20 वर्षाचं कर्ज, 9.5% व्याजदर, जाणारं व्याज जाणारे तुमचं 30,92,787 रुपये, तुम्हाला हप्ता येतो 23,303 रुपये. व्याज गेले तुमचं 30,92,787. म्हणजे तुम्ही जर 2,000 रुपयाचा हप्ता वाढवला तर तुम्हाला बिनव्याजी ते कर्ज मिळालेलं साहेब. तुम्हाला हप्ता भरायला त्याला व्याज लागणार नाही, का तर जेवढं व्याज आपण पे केलं तेवढेच व्याज आपलं अर्न झालेलं आहे. म्हणजे A - B केले की उत्तर 0 येणार, तुम्हाला व्याज जाणार नाही. तर या गोष्टीचा सर्व लोकांनी फायदा घेतला पाहिजे. 2,000 रुपयाचा हप्ताच वाढला असं तुम्ही समजून गेला मग अडचण होत नाही. आणि एकदा गुंतवणूक केली की तुम्ही त्याच्याकडे फारसं बघू नका. गुंतवणुकीला वाढायला जर वेळ दिला तरच ती गुंतवणूक वाढेल, ते वाढणार नाही. तुम्ही जे म्हटलं जे इन्स्टिट्यूशनला द्यायचं ते म्हणजे SIP असेल का म्युच्युअल फंड का डायरेक्ट शेअर मार्केट? नाही, SIP असते ते. ओके. SIP मध्येच पैसे लावायचे. शेअर बाजार तो डायरेक्ट असतो, तो थोडासा समजून घ्या तुम्ही. म्युच्युअल फंडामध्ये पैसे जर लावले तर म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी शेअर्स, इक्विटी असतं एक स्कीम, दुसरी डेप्ट स्कीम असते, तिकडे बॅलन्स स्कीम असते, वेगवेगळ्या असतात. इक्विटी स्कीमला जर पैसे लावले तर त्याचा वाढायचा ग्रोथ रेट चांगला असतो. ते काय करतात, पैसे तुमच्यातर्फेच शेअर बाजारात लावतात. फक्त तुम्हाला त्यातलं कळत नसतं, त्यांना कळतं आणि ते पैसे लावून त्याचा फायदा होतो. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता ऑपरेशन करण्यासाठी, तुम्ही काय करू शकत नाही स्वतः, तुम्हाला कळत नसतं. तुम्ही काय करताय, डॉक्टरचा वेळ, डॉक्टरचं विज्ञान हे तुम्ही घेता आणि त्याची तुम्ही फी 30,000 रुपये भरता, 50,000 रुपये भरता ऑपरेशनचे. म्हणजे काय झालं, ऑपरेशनचे 50,000 भरले म्हणजे अर्धा तास डॉक्टरचा आणि त्याचे ज्ञानाचे तुम्ही पैसे दिले. जसं तुम्ही ते त्याच्याकडनं विकत घेतलेलं असतंय तेवढं तुमच्याकडे, आणि म्हणून तुम्ही नीट होता. शेअर बाजारामध्ये पण म्युच्युअल फंडवाले पैसे असेच लावतात आणि असेच पैसे लावल्यानंतर त्यांच्याकडे मार्केट रिसर्च करणारे वगैरे टीम्स असतात की ज्या सगळ्या पेड असतात, ते सगळे अनालिसिस करतात, ते त्यात पैसे मिळवतात आणि तेच पैसे तुम्हाला वाटले जातात.
आणि त्याच्यामुळे तुम्हाला बँकेपेक्षा पैसे त्यामुळे जास्त मिळतात. आणि आजपर्यंतचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेसपासून इतिहास आहे. वर्ष 2 वर्ष लॉसमध्ये जाते गेलेले तुम्हाला दिसतील सुरुवातीपासूनचे, परंतु लॉसमध्ये करताना तो 3 रुपये खाली आला तर 10 रुपये वर जातो. अशी तुम्हाला त्याच्या मागतात ती परत बॅक बाउन्स करून उसळी मारेल तुम्हाला लक्षात. ओव्हरऑल सर तुम्ही सांगितलं गोष्टी सर नक्कीच पटल्या आणि पटण्याजोग्या आहेत. पण आता ही मुलाखत जरा थांबवायची वेळ आलेली, संपवायची वेळ आली. त्या संदर्भात माझा एक शेवटचा प्रश्न आहे की विचार मंथन मार्फत एक आर्थिक सल्ला काय द्याल? पैसे चांगले कमवा, ओके. कमवलेले पैसे चांगले वाचवा, हम्म. मॅक्झिमम वाचवा. वाचलेले पैशाच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी पार्क करा की जे तुमचे वाढेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही कोणापुढे हात पसरणार नाही. मला पैशाची जरूर आहे आणि पुढच्या पिढीला तुम्ही चांगली फायनान्शियल पोझिशन देऊन जाताल की ज्याच्या हिशोबाने पुढच्या पिढीत ती लोक नाव काढतील, बाबा फोटो जो दिसतोय ना माझा वडील, माझा आजोबा, माझा कोणतरी याने आमच्यासाठी फार चांगलं करून ठेवलं म्हणून मी आज करते. नक्कीच सर तुम्ही आज दिलेला सल्ला फार मोलाचा आहे. आणि जी महत्वाचं आहे पैशाचं गणित की कमवणे, साठवणे आणि गुंतवणे, हे जे गणित आहे ते सहसा सामान्य लोकांना कळत नाही. ते तुम्ही फार साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजून सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि विचार मंथनला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप आभार. नमस्कार.